इस वक्त की एक बड़ी और बेहद चौंकाने वाली खबर महाराष्ट्र के डोंबिवली से आ रही है। यहाँ के महानगर पालिका के शास्त्री नगर अस्पताल में डॉक्टरों की सुरक्षा भगवान भरोसे नजर आ रही है। अस्पताल के एक डॉक्टर और नर्स के साथ बेरहमी से मारपीट करने का मामला सामने आया है। इस मामले में पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। जी हाँ, डोंबिवली के विष्णुनगर पुलिस ने तत्परता दिखाते हुए इस मारपीट मामले में 3 लोगों को सलाखों के पीछे पहुंचा दिया है। गिरफ्तार किए गए आरोपियों के नाम रमेश पवार, प्रमोद निकम और अक्षय कारंडे बताए जा रहे हैं। इस घटना के बाद से ही स्थानीय नगर सेवक रमेश महात्रे की भूमिका पर भी सवाल उठ रहे थे और उनकी गिरफ्तारी की मांग की जा रही थी। अब इस पर पुलिस ने अपनी स्थिति साफ की है। नगर सेवक रमेश महात्रे को अभी तक गिरफ्तार क्यों नहीं किया गया, इस पर डोंबिवली के सहायक पुलिस आयुक्त सुहास हेमाड़े ने पुलिस का रुख स्पष्ट किया है। पुलिस का कहना है कि मामले की जांच बारीकी से चल रही है और सबूतों के आधार पर आगे की कानूनी कार्रवाई की जाएगी। कालच्या प्रकरणात 5 आरोपींपैकी 3 आरोपी या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेले आहे। त्यापैकी एक अक्षय कारंडे म्हणून आहे, दुसरा रमेश पवार आणि तिसरा प्रमोद उर्फ प्रकाश निकम असे 3 आरोपी विष्णुनगर पोलिसांनी अटक केलेले आहे। तर एकूण किती आरोपी आहेत यामध्ये, काय नाव आहे? एकूण 5 आरोपी आहेत जे फुटेजमध्ये दिसतात ते 5 आरोपी आहेत। त्यापैकी 3 आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत। नगरसेवक रमेश म्हात्रे देखील यामध्ये आहेत, त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला, ते काय आता अटक होणार आहे त्यावर? त्यांचा आम्ही अटकेचे प्रयत्न करत आहोत। सर, आपण फक्त तुम्ही 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, मात्र जे प्रमुख आरोपी आहे रमेश म्हात्रे यामध्ये ते सगळ्या माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत, माध्यमांसमोर जातात। पोलिसांना नेमकी अडचण काय त्या आरोपीला अटक करण्यासाठी? अडचण काही नाही, आम्ही योग्य त्या प्रोसिजर प्रमाणे कारवाई करू। 5 आरोपींची नावं सांगा। याच्यामध्ये एक महिला आरोपी आहे, दुसरे स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे आहेत, अक्षय कारंडे जो आता अटक केलेला आहे, रमेश पवार आणि प्रमोद निकम हे दोघं म्हणजे 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। 3 आरोपीला अटक केलेल्या, अजून 2 आरोपीला आपण का अटक करत नाही? अटकेचा आम्ही प्रोसिजर करतोय। सर, या संपूर्ण प्रकरणात रमेश म्हात्रे यांना पोलीस संरक्षक आहे, त्या ठिकाणी तो होता, त्यांनी आपली प्रक्रिया त्यांनी फॉलो केली का कंट्रोल? नाही, त्याबाबत पण आम्ही योग्य ती चौकशी करू आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करू। पकडून ठेवला होता त्याच्यावर? नाही, त्या बाबतीत आम्ही चौकशी करू आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई करू। सर, नेमकं मारहाणीचं कारण काय, काय नेमकं तक्रार देण्यात आली आणि कुणी दिली? नाही, या गुन्ह्यातले फिर्यादी डॉक्टर वैभव साळुंके हे आणि एक महिला डॉक्टर त्या ठिकाणी ऑन ड्युटी होत्या आणि त्या तिथे पेशंटचे नातेवाईकांबरोबर हे आरोपी पण आले आणि आरोपींनी डॉक्टरांशी हुज्जत वगैरे घालून त्यांचे फोनवर काय बोलत नाही, त्यांना काय रिप्लाय देत नाही असं म्हणून त्यांना अशी शिवीगाळ केली आणि दमदाटी केली। अशा प्रकारची जी तक्रार आहे त्याबाबत विष्णुनगर पोलीस स्टेशनला कालच गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सर, याची प्रक्रिया आपण म्हणतात रमेश म्हात्रेंच्या, नेमकी काय प्रक्रिया आहे त्यांच्या अटक व्हायची आणि का आपल्याला विलंब होते, कधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल असं सांगा? नाही, प्रचलित कायद्यानुसार जे काही प्रोसिजर करता येईल त्याप्रमाणे आम्ही ऍक्शन घेत आहोत। सर, त्यांना गुन्हा दाखल होताना आधी भारतात उठून गेले, त्यानंतर ती तक्रार दाखल केलेली नाही, आता FIR झाल्यानंतर देखील ते पत्रकार परिषद घेतात, ते बाजूला थांबले, नेमकं कारण काय आहे? म्हणजे कुठला दबाव आहे किंवा आपली पोलीस नगरसेवक असल्यामुळे काहीच तुम्हाला अडचण जाती आहे का? कारण आतापर्यंत आम्हाला अवगत असलेल्या प्रक्रियेनुसार ते बिहाइंड द बार असायला हवे होते। नाही, याच्यावर कोणाचं प्रेशर नाही आहे आणि फिर्यादी यांना आरोपींनी धमकी दिली होती आणि त्यांची मानसिक स्थिती जरा बिघडली होती, त्यानंतर त्यांनी हा गुन्हा काल नोंद केलेला आहे आणि जे काही नियमानुसार होईल त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत।